तर आपण अप्रोचेस टू हिस्ट्री हा जो पेपर शिकतोय त्याच्या आता 3 नंबरच्या युनिट पाशी आपण येऊन पोहोचलेलो आहोत की इतिहासाच्याकडे पाहण्याचे किंवा ऐतिहासिक हिस्टॉरिकल सायन्सेस असा इथे शब्द वापरलेला आहे त्यांनी. इतिहास विषयक जी वेगवेगळी शास्त्र आहेत त्याच्यामध्ये आर्किओलॉजी येईल, त्याच्यामध्ये नाणकशास्त्र येईल, पुरातत्वशास्त्र येईल, आणखीन भाषिक त्याच्यामध्ये चिकित्सेचा भाग येईल. ह्या सगळ्या इतिहास विषयक विचार करणाऱ्या ज्ञानशाखांमध्ये कुठल्या कुठल्या भूमिका घेतल्या गेल्या इतिहासाला सामोरं जाण्याच्या याच्याबद्दलचा हा भाग आहे जो आपण शिकणार आहोत 3 नंबरचे युनिट. त्याच्यामधलं जे पहिलं आहे अॅनाल स्कूल, याच्याबद्दल आपण गेल्या वेळेला ऑलरेडी चर्चा केलेली होती अॅनाल स्कूल बद्दल की संपूर्ण इतिहासाचा विचार त्यांनी मांडलेला आहे आणि ब्रॉदेल आणि मार्क ब्लॉक आणि लुसिएला फाव्र या मंडळींनी कसा समाजाकडे पाहण्याचा ऐतिहासिक दृष्टिकोन हा फक्त राजकीय भूमिकेमधनं नसावा आणि उलट माणसांचे विश्वास, त्यांची मनस्थिती, त्यांचं वर्तन, त्यांची संस्कृती, त्यांच्या इच्छा आकांक्षा या सगळ्या गोष्टींना इतिहासामध्ये स्थान मिळायला हवं. फक्त राजकीय घडामोडींना इतिहासात स्थान मिळायला फक्त तेवढ्याच गोष्टीवरती भर दिला नाही पाहिजे असा जो त्यांचा विचार होता तो आपण अॅनाल स्कूलच्या संदर्भामध्ये बघितला. हे जे अॅनाल स्कूल आहे संपूर्ण इतिहास मांडावा अशी ज्यांनी भूमिका घेतली हे लोक कोण होते तर कोण नव्हे, कधीच्या काळामध्ये कार्यरत होते तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर साधारण 2 युद्धांच्या मध्ये खरं तर हे लोक आपले विचार मांडत होते, त्या दृष्टीने पुस्तकं लिहित होते आणि नंतर या विचारांचा जगभर प्रसार झालेला आपल्याला दिसतो की इतिहास लेखनाकडे समग्र दृष्टीने पाहिलं पाहिजे, साकल्याने पाहिलं पाहिजे. साकल्य म्हणजे सकलता, सकल सर्व बाजूंनी पाहणं इतिहासाकडे, असा समग्र इतिहास आपण मांडला पाहिजे. हा अॅनाल स्कूलचा जो विचार आहे तो जगभरामध्ये प्रसृत झालेला दिसतो आणि भारतामध्ये सुद्धा मग हळूहळू इतर म्हणजे जो सुरुवातीला फक्त राजकीय स्वरूपाचा इतिहास लिहिला जात होता त्यापेक्षा आणखीन वेगळा जाऊन म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर सांस्कृतिक इतिहास आहे किंवा वस्त्र प्रावरणांचा इतिहास आहे, अन्नाचा इतिहास आहे, आणखीन इथल्या समज गैरसमजांचा, लोककथांचा इतिहास आहे, अशा अनेक गोष्टींचे, धर्म व्यवहारांचा इतिहास आहे, अशा अनेक गोष्टींचे इथे इतिहास लिहिले जायला लागले. अर्थातच याचा अर्थ असा नाही की अनाथ स्कूलच्या अगोदर आपले लोक राजकीय सोडून काहीच करत नव्हते, कारण की आपल्याला माहिती आहे विका राजवाड्यांचंच पुस्तक आहे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. म्हणजे त्यांनाही संस्था, संकल्पना किंवा इतर अनेक लोकांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल किंवा एकूण भारताच्या प्राचीन इतिहासामधल्या विविध घटना, घडामोडी किंवा त्यातले ऍस्पेक्ट्स, त्याचे काही पैलू यांचा अभ्यास केलेला होता. पण इतिहासाकडे पाहण्याची ही जी दृष्टी आहे की समग्रपणे त्याचं आकलन झालं पाहिजे, ही दृष्टी आपल्याला अॅनाल स्कूलमुळे मिळालेली दिसते. ह्याच काळामध्ये साधारणतः म्हणजे 2 महायुद्धांच्या दरम्यानच्या काळामध्ये अत्यंत मोठा राजकीय घडामोडींचा आणि उलथापालथींचा हा काळ होता हे आपल्याला माहिती आहे, कारण की युरोपमध्येही ही महायुद्ध होत होते. भारतासारख्या अनेक इतर ज्या वसाहती होत्या, इंग्रजांच्या असतील, डचांच्या असतील, फ्रेंचांच्या असतील, आणखीन पोर्तुगीजांच्या असतील, या सगळ्या ठिकाणी निर्वसाहतीकरण नावाची गोष्ट घडत होती की वसाहतींचं जे त्यांचं जे साम्राज्य होतं, साम्राज्यवादी लोकांचं वसाहतींवरचं जे वर्चस्व होतं ते हळूहळू त्याला खिंडारं पडायला लागली आणि युरोपमधल्या राजकारणाचा, जागतिक महायुद्धांचा आणि इतर अनेक गोष्टींचा परिणाम असा झाला की हळूहळू निर्वसाहतीकरण म्हणजे डिकॉलनायझेशन ची प्रक्रिया जगभरामध्ये व्हायला लागली. त्यामुळे अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं आणि नवनवीन राष्ट्र या काळामध्ये उदयाला आलेले दिसतात. तर जसं राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन राष्ट्र उदयाला येतात, तसंच विषयांच्या बाबतीमध्ये, संशोधनाच्या विषयांच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठं वैविध्य आपल्याला या काळामध्ये समोर येताना दिसतंय की त्याच्यामध्ये एक प्रमुख विचार म्हणायचा तो सबाल्टर्न इतिहास लेखनाचा. अँटोनियो ग्रामची हा इटालियन तत्वज्ञ आणि राजकीय नेता होता. जसं आपल्याकडे
जवाहरलाल नेहरू होते की ज्यांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखा ग्रंथ लिहिला. तसं अँटोनिओ ग्रामची हा इटालियन कम्युनिस्ट पार्टीचा नेता होता आणि त्याला इटलीमध्ये तुम्हाला माहिती आहे फॅशिझम म्हणजे फॅसिस्ट शक्तींनी इटलीमध्ये राजकीय सगळं वर्चस्व जेव्हा त्यांचं निर्माण झालं आणि ते मुसोलिनी आणि इतर लोक जेव्हा तिथले सत्ताधीश झाले तेव्हा अर्थातच कम्युनिस्ट लोक की जे साम्यवादाबद्दल बोलतात आणि ज्यांना समाजामध्ये समता यावी असं वाटतं त्या लोकांना तुरुंगवास घडले. ह्या तुरुंगामध्ये असताना अँटोनिओ ग्रामशीनी त्याचे जे विचार होते ते विचार तुरुंगामध्ये अनेक वह्यांमध्ये लिहून ठेवले, ज्याला प्रिझन नोटबुक्स असं म्हणतात. प्रिझन नोटबुक्स, तुरुंगामधल्या वह्या. तर पुढे त्या तुरुंगामधलं एकूण वातावरण आणि तिथली ओल आणि ह्या सगळ्यामध्ये ग्रामशीचे नंतर त्याचा मृत्यू झाला. परंतु त्या ज्या तुरुंगामध्ये त्यांनी लिहिलेल्या मूलभूत चिंतन करणाऱ्या अशा ज्या वह्या होत्या त्या इटालियन भाषेमध्ये प्रसिद्ध झाल्या महायुद्धाच्या नंतर. आणि हळूहळू जसं जगभरामध्ये साम्यवादी विचारांचं पुन्हा एकदा चिंतन केलं पाहिजे असा विचार समोर आला तेव्हा ग्रामशीच्या विचारांकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं आणि इंग्लिशमध्ये त्याच्या लिखाणाची भाषांतर होऊन तीही हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागली. जसजशी ग्रामशीच्या लिखाणाची इंग्लिशमध्ये भाषांतर झाली तसतशी ह्या ज्या नवीन निर्वसाहतीकरण झालेल्या वसाहती होत्या जसं भारत आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, या दक्षिण आशियामधल्या किंवा आफ्रिकेमधल्या दक्षिण आफ्रिकेसारखे देश आहेत. अनेक ज्या देशांमध्ये अगोदर साम्राज्य होतं फ्रेंचांचं किंवा इंग्रजांचं त्या देशांना नवं मुक्तिदायी तत्वज्ञान कुठलं असू शकतं याचा जेव्हा ते विचार करायला लागले तेव्हा मार्क्सवादाचा अपुरेपणा जाणवत होता पण त्याच्यात नक्की काय करायला हवं हे समजत नव्हतं आणि तिथेच त्यांना अँटोनिओ ग्रामशीचं हे जे नवं तत्वज्ञान आहे ते अचानक लक्षात आलं इंग्रजी भाषांतरामुळे आणि त्यांच्या हळूहळू असं त्यांना असं वाटायला लागलं की मार्क्सवाद जिथे अपुरा पडतोय तिथे आपल्याला अँटोनिओ ग्रामशीने जे सबाल्टर्न लोकांच्या महत्वाबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या सामाजिक स्थानाबद्दल आणि त्यांचं आपण कसं आकलन करून घेतलं पाहिजे याबद्दल जे विचार मांडले ते अत्यंत महत्वाचे. त्यामुळे सबाल्टर्न इतिहास लेखन प्रणाली ही अँटोनिओ ग्रामशीच्या वंचित शोषित लोकांबद्दलचं त्याचं जे आकलन होतं त्याच्यामधून उदयाला आलेली विचार प्रणाली. आता तुम्ही म्हणाल की मार्क्सवादाच्या मर्यादा होत्या म्हणजे नक्की काय होतं, तर आपण अगोदर जेव्हा दुसरे युनिट शिकत होतो तेव्हा मार्क्सच्या विचारांचा थोडा परिचय करून घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की मार्क्स हा 19व्या शतकामधला विचारवंत असल्यामुळे त्याला जे त्याच्या काळामधलं आकलन वाटत होतं आणि त्यापेक्षा 20व्या शतकामधला समाज होता हा जरी त्याने औद्योगिक भांडवलशाहीची कल्पना केली आणि त्यानंतर कामगार आणि शेतकरी लोकांची एकजूट होईल आणि क्रांती होईल अशी त्याची जी भाकीतं होती त्यातली बरीचशी रशिया चायनासारख्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये सुद्धा येत होती किंवा इतरही अनेक ठिकाणी. पण तरी सुद्धा समाजामधली जी अनेक प्रकारची विषमता आहे ती नष्ट होण्यासाठी साम्यवादाचा तितका प्रभावीपणे उपयोग होईल असं या वसाहतीमधल्या विचारवंतांना वाटेन असं झालं. कारण भारताचं उदाहरण द्यायचं झालं तर आणि भारताचं उदाहरण अशासाठी की सबाल्टर्न विचार प्रणाली ही भारतीय लोकांनी म्हणजे इतिहास लेखनामधली विचार प्रणाली ही भारतीय मूळच्या भारतीय असलेल्या इतिहास तज्ञांनी जगभर मांडून लोकप्रिय केलेली आहे. तर भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर असं लक्षात येतं की इथल्या ऐतिहासिक परंपरा जेव्हा आपण बघतो राजतरंगिणी असेल किंवा जुने ग्रंथ असतील वेदांसारखे किंवा अर्थशास्त्रासारखे किंवा आणखीन वेगवेगळे मध्ययुगीन काळामधले सुद्धा ग्रंथ असतील तर ते जास्त करून इथल्या उच्च जातवर्गीय लोकांचं वर्णन करताना दिसतात. म्हणजे अमुक काळामध्ये लोक घरामध्ये काय खात होते असा जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला फार सहजगत्या त्याचं उत्तर देता येणार नाही. पण अमुक काळामध्ये राजा कोण होता आणि त्या राजाचं काय नाव होतं किंवा त्या राजाच्या दरबारी कोण कवी होते याची मात्र आपल्याला सहजगत्या उत्तरं देता येतात. म्हणजे इतिहासातल्या
इथल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी करताना सुद्धा उच्च अभिजन अशा लोकांच्याच अधिक नोंदी होत होत्या. ही एक उणीव इतिहासाच्या अभ्यासकांना नेहमीच जाणवत होती. पण मार्क्सवादी इतिहासाचं जे आकलन होतं त्यामधनं यांच्यावरचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं, की कधीतरी एक साम्यवादी अशी रचना येईल आणि मग लोक स्वतःहूनच बंधुभावाने वागायला लागतील आणि मग लोकांना एकमेकांच्या बद्दल असूया वाटणार नाही, सगळे प्रेमाने राहतील, अशी एक ती स्टेटलेस सोसायटी, राज्यविहीन अशी एकदम स्वर्गीय समाज रचना येईल. पण तोपर्यंत काय, असा जो प्रश्न होता त्याला काही मार्क्सवादाच्या विचार प्रणालीत उत्तर मिळत नव्हतं. वेराज अँटोनियो ग्रामचीनी जे सबाल्टर्न विचार सरणी मांडलेली होती त्याच्यामध्ये तो या सांस्कृतिक कंगोऱ्यांना खूप महत्व देतो. म्हणजे मार्क्सिस्ट विचारांमध्ये आपण हे इथलं शेअर करणं थांबवते. मार्क्सिस्ट विचारांमध्ये आपल्याला असं दिसतं की पाया आणि इमल्याबद्दल आपण बोललो होतो, की समाज असं एका घरासारखं आपण चित्र बघितलं होतं जेव्हा मार्क्सवादाचा आपण हे केला होता, चर्चा केली होती, की काही गोष्टी या संस्कृतीच्या पायाभूत असतात आणि काही गोष्टी त्या पायानुरूप चढवलेला त्या संस्कृतीच्या घरामधला इमला असतो, असं मार्क्सचं आकलन आहे. आणि पायाभूत गोष्टी काय आहेत तर तुमची उत्पादनाची पद्धत काय आहे, उत्पादनाची साधनं तुम्ही काय वापरताय, या सगळ्या गोष्टी समाजाच्या पायाभूत आहेत. आणि मग त्याच्यानुसार तुम्ही कुठल्या प्रकारचा धर्म, कुठल्या प्रकारची शिक्षण व्यवस्था, कुठल्या प्रकारची कुटुंब व्यवस्था, हे सगळं त्या पायाभूत उत्पादन पद्धतीनुसार ठरतं, असं मार्क्सचं आकलन होतं. वेराज ग्रामची जे सांगतो अँटोनियो ग्रामची, त्याचं म्हणणं आहे की संस्कृती ही गोष्ट फक्त वरवरचा डोलारा नसून ती सुद्धा खूप मूलभूत म्हणजे मुळापाशी पोचलेली जी पाया आहे अशी गोष्ट आहे. त्यामुळे संस्कृतीला फक्त वरवरचा डोलारा मानून चालणं सहजगत्या आपल्याला परवडणारं नाहीये. जर आपल्याला समाजाचा अभ्यास करायचा असेल तर संस्कृती ही सुद्धा पायाभूत गोष्ट आहे. म्हणजे काय, आता हे ऐकायला एकदम अवघड वाटू शकेल, पण म्हणजे असं की समजा एक्स जातीच्या माणसाकडे 10,000 रुपये आहेत आणि वाय जातीच्या माणसाकडे पण 10,000 रुपये आहेत. म्हणजे आर्थिक दृष्ट्या बघितलं दोघही जण एका कारखान्यामध्ये कामगार आहेत किंवा दोघही जण शेतकरी आहेत आणि त्यांना यावर्षी चांगला भाव मिळाला त्यांच्या पिकाला, दोघांकडे 10,000 रुपये आलेले आहेत किंवा 1-1 लाख रुपये आलेले आहेत. असं असताना जर एक्स जात ही वरचढ असेल आणि वाय जात ही कमी दर्जाची मानली गेली असेल तर एक्स जातीच्या माणसाने घरावरती मजला चढवला, वाय जातीच्या माणसाने पण घरावरती मजला चढवला. या दोन्ही गोष्टींना समाजामध्ये कसं पाहिलं जाईल ह्याच्यात फरक पडतो. खरं बघितलं जर का मार्क्सवादी आकलनाच्या नुसार तर की बाबा एक्स माणसाची पण प्रतिष्ठा वाढली पाहिजे, त्याच्याकडेही 1 लाख रुपये आले, वाय माणसाची पण प्रतिष्ठा वाढली पाहिजे कारण त्याच्याकडे 1 लाख रुपये आलेले. मग एक्सनी प्रतिष्ठा वाढवण्यासाठी घरावर 1 मजला बांधला, वायनी पण घरावरती 1 मजला बांधला. या दोघांमध्ये खरं म्हणजे जर का आपण फक्त पाया आणि इमल्याचा मार्क्सचा सिद्धांत मान्य केला तर दोघांमध्ये फरक नाही पडला पाहिजे. पण आता तुम्हाला तर माहिती आहे की इथलं भारतीय समाजामधलं जात वास्तव आहे, इथलं लिंगभावाचं वास्तव आहे. या दोन्हीच्या दृष्टीने बघितलं तर एक्स आणि वायची जर जात सेम नसेल तर काय होईल तुम्ही सांगा मला. एक्स उच्च जातीय आहे आणि वाय हा कनिष्ठ मानलेल्या जातीतला आहे, दोघांनी घरावरती वरचा मजला चढवला गावामध्ये, काय होईल? बोला. काय नाही वाटत मला काय विशेष होईन असं. काय नाही व्हायचं एवढं, काही नाही व्हायचं. दोघांना सेमच प्रतिष्ठा मिळेल. प्रतिष्ठा आधीच कमी जास्त असते ना जातीनुसार, तशीच राहीन. पण त्याला त्याच्या जाती समजा एखादा आता
एक दलित आहे तर त्याला त्याच्या जातीत अजून प्रतिष्ठा वाढन, पण हा. जी दुसऱ्या सुवर्णाला जी प्रतिष्ठा आहे तेवढी नाही भेटणार. आणि ते दोघं एकमेकांना सेम ट्रीट करतील का? हा म्हणेल अरे तू अमुक जातीचा असून सुद्धा बरं चाललंय की तुझं, हा. रिॲक्शन काय असेल? म्हणजे कॉम्प्लिमेंट देताना पण थोडी डाव्या हाताने कॉम्प्लिमेंट दिली जाते की नाही? मी गाडी चालवते तेव्हा लोक मला म्हणतात, मॅडम बाई असून तुम्ही गाडी चालवता. ही कशी कॉम्प्लिमेंट म्हणायची? बोला. फरक आहे का नाही? मधुसूदन म्हणतोय उच्च जातीवाल्याला सहन होणार नाही, किंवा तो म्हणेल ना आता तुम्ही आमची बरोबरी करायला लागले. बरोबर ना? कमीपणा वाटेल, त्याला वाटेल की हा आता कोणी उठतात आणि असं करतात. बरोबर आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा, वैशाली बोल ना ग. मॅडम आता कसं माहितीये का, आमच्या गावातलीच गोष्ट सांगायची झाली तर आमच्या गावामध्ये म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे की कोल्हाट्याची जात, महार जात अशा आमच्या आहेत. तर अगोदर ना कोल्हाट्याच्या इथं म्हणजे असं साधीच घर होती, पण आता वस्तीवरती त्यांनी 2-2 मजल्याची अशी घरं बांधल्यात, म्हणजे चांगली त्यांची प्रगती झालेली आहे. तर ज्यावेळेस त्यांनी बांधकाम वगैरे सुरू केलं ना, तर अख्ख्या पूर्ण गावात चर्चा होती. किती कमवायला लागलेत. सॉरी बरं का मॅडम, पण खरंच बरोबर चर्चा आहे ना. होते अशी. हो. किती कमवायला लागलेत वगैरे, आता 2-2 मजली घरं बांधायला लागलेत, नाही का. तर असं तर आता मग आमच्या इथलीच म्हणजे आमच्या समाजामधली गोष्ट सांगायची झाली तर शिरसट म्हणून आमच्यात एक सरनेम आहे. मग ती मुंबईला राहत होती. मग त्यांनी वापस आपल्या गावातच आली नंतर, म्हणजे आमच्या इथं समाजामध्येच आली. तर मग त्यांच्या अगोदर जी जागा होती तर त्या जागेवर त्यांनी एक मजली न बांधता त्यांनी डबल मजली बांधलं घर, कारण त्यांची फॅमिली पण मोठी आहे. तर पूर्ण माहितीये का त्यांची एवढी चर्चा झाली होती आमच्या गावात की नाही का, ती शिरसट आहेत का त्यांनी 2 मजली घर बांधलं, 2 मजली घर बांधलं, किती प्रगती करायला लागलेत आणि आपलं असंच आहे असं. म्हणजे एवढी म्हणजे अजून मला असं वाटतंय की त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की ती एवढे कमी ह्याच्यातले म्हणजे असून ते आपल्यापेक्षा जास्त प्रगती करायला लागल्यात. म्हणजे असं काही काही वेळेस मला असं वाटतं की ती त्यांना सहन होत नाहीये, कारण आता ते प्रगती करत चाललेत नाही का, आता पूर्ण समाज सगळं प्रगती करत चाललंय ना. तर मला असं वाटतंय की ती अजून त्यांच्यामध्ये ती भावना आहे का, ती अजून संपलेलीच नाहीये की आपल्यापेक्षा कोणी मोठं नाहीच व्हावं अशी. आपल्यापेक्षा सुद्धा, आपल्यापेक्षा जर वरच्या जातीतल्या माणसांनी जर मोठं घर बांधलं ना, तर आपली अशी रिॲक्शन असते, हा बरोबर आहे, ते काय बाबा बडे लोक आहेत, त्यांचं ते तसंच होणार है ना. म्हणजे आपण सगळ्यांनीच मनामध्ये ही जाती व्यवस्था एकदम काय म्हणतो आपण, आत्मसात केलेली असते की जो वरच्या जातीचा आहे त्यांनी आणखीन चांगलं काही केलं किंवा त्याला काही प्रगती झाली तर आपण हे मान्यच करतो की त्याची योग्यता तशीच आहे, त्यामुळे त्याला ते मिळणं योग्यच आहे. पण जो मानलेल्या खालच्या जातीत मानला गेलेला मनुष्य आहे, त्यांनी जर का काही त्याच्या म्हणजे समाजाची जी अपेक्षा आहे त्यापेक्षा जर चांगलं काही केलं तर आपण काय म्हणणार की हा बघा यांची योग्यता नसताना सुद्धा प्रगती करतायत, किंवा काहीतरी वाईट मार्गानेच त्यांनी प्रगती केली असेल किंवा त्यांचं वाईट झालं तर मग आपण म्हणणार हा बरोबर आहे, जातीवरच गेला. म्हणजे अत्यंत कुठल्याही सामाजिक सिद्धांतामध्ये हे बसणार नाही अशा स्वरूपाची आपली भूमिका ही या जाती व्यवस्थेमुळे झालेली असते. तर सांगायचा मुद्दा असा की सबाल्टन स्टडीज मधल्या अभ्यासकांना हे लक्षात आलं की इथल्या दक्षिण आशियामधल्या म्हणजे भारतीय उपखंड ज्याला आपण म्हणतो, इथला समाज जर का समजून घ्यायचा असेल तर हा ग्रामची जे सांगतोय की सांस्कृतिक गोष्टी, आता जात ही आपल्याला माहिती आहे सांस्कृतिक आहे, आणखीन आर्थिक आहे, राजकीय आहे, बऱ्याच त्याला कंगोरे आहेत, पण सांस्कृतिक गोष्टी या सुद्धा पायाभूत आहेत, मूलभूत आहेत. हे जे
ग्रामचीचं म्हणणं आहे ते महत्वपूर्ण आहे असं सबाल्टर्न स्टडीजच्या लोकांना वाटलं. त्यामुळे त्यांनी सबाल्टर्न स्टडीजचे लोक म्हणजे काय, तर ज्यांनी पुढे जाऊन सबाल्टर्न स्टडीज नावाचं एक नियतकालिक सुरू केलं. जसं अॅनाल स्कूलच्या वेळेला आपण बघितलं की त्यांनी अॅनाल्स नावाचं नियतकालिक सुरू केलं, तसं रणजित गुहा असतील, आणखीन बरेच लोक असतील, त्यांनी एकत्र येऊन सबाल्टर्न स्टडीज नावाचं म्हणजे शोषित वंचित लोकांचे अभ्यास करणारं असं एक नियतकालिक सुरू केलं. ह्या नियतकालिकामधनं त्यांनी जे अभ्यास सुरू करायला छोटे छोटे त्याच्यामध्ये पेपर्स यायचे, संशोधनपर निबंध अनेक लोकांनी त्याच्यामध्ये लिहिले आणि त्या निबंधांमधनं त्यांचं एकूण प्रतिपादन असं होतं की भारतीय इतिहास जेव्हा समजून घेतो किंवा आणखीन भारतच नव्हे इतरही ठिकाणचं होतं, पण प्रामुख्याने भारतीय, त्यातही खास करून बंगाली लोक खूप जास्ती प्रमाणामध्ये होते या अभ्यासकांमध्ये. तर जेव्हा तुम्हाला भारतीय उपखंडाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा प्राचीन असो, मध्ययुगीन असो किंवा वासातिक इंग्रजी साम्राज्याचा कालखंड असो, तिथे नेहमी खरं म्हणजे आपल्याला हे जे राव बहादूर लोक आहेत किंवा काउन्सिलर लोक आहेत, थोर मोठे नेते लोक आहेत, त्यांच्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये सहजगत्या उपलब्ध होतात. पण त्या काळामधले चोर असतील, दरोडेखोर असतील, वेश्या असतील, सर्वसामान्य गृहिणी असतील किंवा गुन्हेगार मानलेल्या जाती असतील, ते लोक काय करत होते, अस्पृश्य मानलेल्या जाती असतील, हे लोक नक्की काय करत होते हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने इतिहासाकडे पाहायला हवं असं या सबाल्टर्न स्टडीजच्या लोकांचं म्हणणं होतं. त्या दृष्टीने त्यांनी वेगवेगळे संशोधनपर निबंध लिहिले आणि अशा समाजाने ज्यांना खालच्या दर्जाचं मानलेलं आहे, ज्यांचं शोषण केलेलं आहे, ज्यांची वंचना केलेली आहे, वंचना म्हणजे फसवणूक केलेली आहे, ज्यांच्या श्रमांची चोरी केलेली आहे, अशा सर्व प्रकारच्या स्तरांमधल्या लोकांचे इतिहास यांनी खणायला सुरुवात केली सबाल्टर्न स्टडीजच्या लोकांनी. आता तुम्ही म्हणाल म्हणजे आपण सुरुवातीलाच इतिहासाच्या पहिल्याच लेक्चर्स मध्ये ही चर्चा करतो की तुमच्या माझ्या पणजी आजीचं, खापर पणजीचं आपल्याला नावच माहित नसतंय, मग ह्या बाया कशा राहत होत्या, या बाया कशा जगत होत्या, किंवा बायकाच असं नव्हे आणखीन इतरही आपले ज्यांनी विशेष काहीच केलं नाही, समजा माझे आजोबा पणजोबा कोणी स्वातंत्र्य संग्रामात नव्हते, काही केलं नाही त्यांनी, त्यांचं ते जगले आणि मेले, तर ह्या लोकांचे इतिहास आपण कसे खणणार, असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा सबाल्टर्न स्टडीजच्या लोकांनी असं त्याच्यावरती उत्तर काढलं की जेव्हा जेव्हा आपल्याला कागदपत्र मिळतात इंग्रजी काळामधली किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला इथल्या सत्ताधीशांनी लोकांचं दमन करण्यासाठी जी यंत्रणा उभारली तिची जी रेकॉर्ड्स मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला या समाजाच्या तथाकथित म्हणजे असं मानलं जातं त्या खालच्या स्तरामधल्या लोकांचं जगणं काय होतं हे आपल्याला तिथनं करवडून काढता येतं. म्हणजे काय, तर जेव्हा उदाहरणार्थ साथरोग प्रतिबंधक कायदा इंग्रज सरकारने काढला 1897 मध्ये, तुम्हाला माहिती आहे इथे प्लेगची मोठी साथ आलेली होती, तसंच अगोदरही मुंबई सारख्या शहरामध्ये अस्वच्छता असेल, इतर अनेक कारणं असतील, त्यामुळे सारख्या साथी यायच्या. त्या साथीच्या प्रतिबंधाच्या वेळेला कुठल्या कुठल्या प्रकारच्या लोकांवरती कारवाया झाल्या, तर त्याच्यामध्ये गुंड असतील म्हणजे सरकारने ज्यांना गुंड बांधलं होतं, वेश्या असतील की ज्यांचा समाजामधल्या इतर लोकांशी संपर्क येतो, किंवा गुन्हेगार असतील की जे काहीतरी करून खून मारामाऱ्या करून तुरुंगामध्ये आले, त्यांच्या जबान्या असतील, ही सगळी कागदपत्र घेऊन त्यांची काय स्टोरी होती ही स्टोरी आपण त्या कागदपत्रांमधनं वाचायची आणि मग त्याच्यामधनं ह्या माणसांचं जगणं कसं होतं आणि राजसत्तेबरोबर त्यांचा कुठे संघर्ष आला हे आपण शोधून काढू शकतो, अशी पद्धत या सबाल्टर्न स्टडीजच्या अनेक अभ्यासकांनी वापरायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की समाजाचं जे चित्र फक्त वरून खाली बघणारं असं की हे उच्च लोक काय करतात, राजा काय करतोय याची खूप माहिती, प्रधान काय करतोय त्याच्याहून कमी माहिती, सरदार काय करतायत त्याच्याहून कमी माहिती, सर्वसामान्य काय करतायत त्याची फारच कमी माहिती, अशी जी एक उतरंड होती इतिहासाकडची ती उतरंड उलटवण्याचं काम या सबाल्टर्न स्टडीजच्या लोकांनी हाती घेतलं. आता मी हाती घेतला असं जेव्हा म्हणते तेव्हा ते संपूर्ण झालं नाही असं मला म्हणायचं. त्याचं कारण असं की सबाल्टर्न स्टडीजच्या लोकांनी सुद्धा म्हणजे ही पुढे त्यांच्यावरती टीका झाली की खरे जे शोषित वंचित लोक होते की ज्यांची कुठंच आणि कसलीच कागदपत्र मिळाली नाही, अशा लोकांचे इतिहास लिहिण्याचं काम त्यांनी घेतलं का हाती, तर
तसं पाहायला आपण जर गेलं तर तितक्या प्रमाणामध्ये हे झालेलं दिसत नाही. सबाल्टर्न स्टडीजनी पण त्याच लोकांचे इतिहास लिहायला सुरुवात किंवा त्याच लोकांचे इतिहास त्यांनी नजरेसमोर आणले की ज्यांची काही ना काहीतरी वासाहतिक सत्तेकडे कागदपत्र होती. मग ते चोर दरोडेखोर असतील किंवा मग अशी म्हटल्याप्रमाणे वेश्या असतील किंवा शासनाच्या विरुद्ध काही ज्यांनी कारवाया केल्या अशी लोक असतील. एकदम सर्वसामान्य मग अशी म्हटल्याप्रमाणे की ज्यांनी काहीच वेगळंच काही केलंच नाही, जे नॉर्मल जगले, नॉर्मल मेले, अशा लोकांच्या बद्दल काय, तेही एका अर्थाने इतिहासाचे महत्वपूर्ण हक्कदार आहेतच ना, दावेदार. त्यांचाही इतिहास लिहिला जाणं महत्वाचं आहेच. पण अशा लोकांचं काहीच रेकॉर्ड वासाहतिक सत्तेकडे नसल्यामुळे आणि सबऑर्डन लोकांनी इतर रेकॉर्डकडे फार नजर न वळवल्यामुळे त्यांनी मर्यादित पद्धतीने इतिहास लिहिला अशी त्यांच्यावरती टीका केली गेली. वन. दुसरी टीका सबऑर्डन स्टडीजच्या लोकांवरती अशी केली गेली की मार्क्सवादाच्या जीवावरती उठलेले हे लोक आहेत. म्हणजे विवेक चिब्बर मला वाटतं यांचं पुस्तक आहे की त्यांनी म्हटलंय की मार्क्सवाद हे इतकं चांगली आकलनाची पद्धत इतिहासाच्या किंवा एकूण समाजाची जडणघडण कशी झाली हे समजून घेण्याची इतकी चांगली आकलनाची पद्धत असताना या सबऑर्डन स्टडीज वाल्यांनी निष्कारणच हे संस्कृतीचं झूल पांघरली आणि इतिहासाला त्यांनी एका अर्थाने डिस्ट्रॅक्ट केलं. म्हणजे त्याची नजरहटी दुर्घटना घटी म्हणतो ना आपण, तसं इतिहासाचा जो मूळ फोकस असायला हवा समाज समजून घेणं, त्याच्यापासून या लोकांनी वेगळीच कडे त्याचं लक्ष वळवलं असा त्याच्यावरती सबऑर्डन स्टडीज वरती आरोप केला. तिसरी महत्वाची आणि आत्मटीकेमधनं आलेली गोष्ट म्हणजे सबऑर्डन स्टडीज कलेक्टिव्ह जो समूह होता, त्या समूहामध्येच गायत्री चक्रवर्ती स्पिवॅक नावाच्या विचारवंत विदुषी आहेत. त्यांनी असा मुद्दा मांडला की कॅन द सबऑर्डन स्पीक, जो वंचित मनुष्य आहे तो बोलू शकतो का. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही बोलता, ज्या क्षणी तुम्ही ऐतिहासिक दृष्ट्या काहीतरी स्वतःचा पुरावा सोडता, त्याचाच अर्थ असा असतो की तुम्ही वंचित नाहीये. त्याचाच अर्थ असा असतोय की तुम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी तुमच्या वंचिततेचा जो काही स्तर आहे त्याच्यावरनं एक पायरी तरी वरती चढलेले आहात. त्यामुळेच तुम्ही स्वतःची काहीतरी आठवण ठसाकून मागे ठेवू शकताय. त्यामुळे सबऑर्डन जो खरा मनुष्य आहे, जो खरा वंचित आहे, शोषित आहे, अंकित आहे, अंकित म्हणजे ज्याला वश करून घेतलेलं आहे असं, तर या खऱ्या शोषित माणसापर्यंत हे इतिहास लेखन पोचतंय का, असा गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांनी प्रश्न उपस्थित केला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की साधारणतः 1970च्या दशकामध्ये हे सबऑर्डन स्टडीजचा जो विचार मांडला गेलेला होता, त्याच्यामधनं मोठी ही जर्नल्स 80च्या दशकामध्ये चालू राहिली. खूप लोकांनी त्याच्यामध्ये विविध पद्धतीने कागदपत्रांचे अभ्यास केले आणि समाजामधल्या तळागाळातल्या लोकांचा इतिहास लिहिण्याचे प्रयत्न केले. तळाकडून इतिहासाची जी संकल्पना आहे ती समाजात रुजली. त्यामुळे अर्थातच फक्त अभिजनांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे या कल्पनेला कायमचा धक्का बसला, पूर्णविराम मिळाला. हे सगळं झालं तरी सुद्धा साधारण 80च्या दशकामध्ये ही जी सर्व वेगवेगळ्या पद्धतीची प्रखर टीका लक्षात घेता सबऑर्डन स्टडीज ज्यांनी स्थापन केली अशा लोकांना लक्षात यायला लागलं की हे आपलं काम जे आहे ते खूप मर्यादित स्वरूपाचं होतंय आणि आपण फक्त कागदपत्रांच्या पलीकडे जात नाही. म्हणजे समजा उत्खनन केलं आणि उत्खननामध्ये मला त्या काळातलं सामान्य मनुष्य काय जेवत होता आहे त्याच्या भांड्यामध्ये सापडलं, तर मी ते लिहितोय का, तर त्याच्याबद्दल मी काही लिहित नाही. नाण्यांमधनं मला काही सामान्यांबद्दल कळतंय का, ते मी लिहित नाही. वेगवेगळ्या पद्धती शास्त्रीय हत्यारांचा, शस्त्रांचा वापर न करता फक्त वसाहतकालीन म्हणजे इंग्रजांची काळामधली इंग्रजी भाषेमधली कागदपत्र वापरून आणि जास्त करून बंगालवरती भर देऊन असा हा जो इतिहास लिहिला जातोय तो अपुरा आहे याची जाणीव या सबऑर्डन स्टडीजच्या लोकांना स्वतःलाच झाली. कारण दुसरी गोष्ट अशी की उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा फुल्यांचं लिखाण. आता महात्मा फुल्यांनी एवढं सगळं लिहिलं, एवढी प्रचंड मोठी वैचारिक क्रांती त्यांनी घडवून आणली, पण त्यांचं जे लिखाण आहे ते इंग्रजीमध्ये नसल्यामुळे
त्या लोकांना त्यांचा पत्ताच नाही. महात्मा फुले ही काय चीज आहे याचा काही पत्ता नाही. सावित्रीबाईंचं लिखाण माहिती नाही. इतरही अनेक लोक, म्हणजे महात्मा फुले हा काही आक्षेपाचा मुद्दा नव्हता. मी इथे उदाहरण देते तुम्हाला की अशा अनेक गोष्टी असतील की ज्यांचं कदाचित इंग्रजी सत्तेशी काही वाकडही नव्हतं. त्यामुळे इंग्रजी सत्तेच्या डिटेल्ड कागदपत्रांमध्ये ज्यांचे खूप उल्लेख आलेले नाही, अशा लोकांचा इतिहास सबऑर्डन स्टडीजच्या लोकांना लिहिणं अशक्य होतं, कारण की ते लोक इंग्रजी कागदपत्रांवरती खूपच भर देत होते. वासाहतिक म्हणजे साम्राज्याची जी कागदपत्र होती, विशेषतः इंडिया ऑफिस लायब्ररीची लंडनची आणि ऑस्ट्रेलिया, अमेरिका या ठिकाणची. चौथा मुद्दा असा की हे जे सगळे सबऑर्डन स्टडीज कलेक्टिव्ह मधले प्राध्यापक लोक होते, जे इतिहासाचे अभ्यासक लोक होते, हे सगळे स्वतः मूळचे भारतीय बंगाली, परंतु आता ते ऑस्ट्रेलियामध्ये, कोणी आणखी अमेरिकेमध्ये, कोणी इंग्लंडमध्ये, कोणी जर्मनीमध्ये, इटलीमध्ये, अशा ठिकाणी, स्पेन, पोर्तुगालमध्ये अशा ठिकाणी उच्चभ्रू पद्धतीने राहणारे लोक होते. म्हणजे त्यांच्यावर ही पण टीका झाली की त्यांचा इथल्या मातीशी काही संबंध आता राहिलेला नाही आणि ते इथल्या लोकांच्या वतीने बोलतात. म्हणजे कसं, एखाद्याच्या वतीने बोलणं, एखाद्याची बाजू घेऊन बोलणं आणि तुम्ही स्वतः त्याचे प्रतिनिधी असल्यामुळे बोलणं, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. स्पीकिंग फॉर आणि स्पीकिंग ऑफ असं त्याला डिस्टिंक्शन केलं गेलं. आणि त्यामधूनही टीका केली गेली की तुम्ही स्वतःच ऑलरेडी बंगाली भद्रलोक लोक आहात, चक्रवर्ती बॅनर्जी असे सगळे लोक ज्यांची नावं आहेत, आणि तुम्ही काय सांगणार इथल्या गोरगरीब लोकांचा, शोषित वंचित लोकांचा इतिहास काय होता ते. तर अशा विविध कारणांमुळे सबऑर्डन स्टडीज कलेक्टिव्ह वरती झालेली टीका आणि त्यांनी केलेलं आत्मपरीक्षण यामधनं पुढे जाऊन 1980च्या दशकामध्ये त्यांनीच स्वतःहून त्या जर्नलला पूर्णविराम दिलेला आपल्याला आढळतो आणि अनेकांनी त्यातला ते कलेक्टिव्ह सोडूनही दिले. त्यामुळे आता जर तुम्हाला कोणी म्हणेल की इतिहासातला नवा प्रवाह म्हणून सबऑर्डन स्टडीज कडे पहा, शोषित अंकित जनांचा इतिहास, तर त्यांना सांगायचं नमस्कार, तो संपून बरीच वर्ष झालेली आहेत. आता इतिहासातला नवा प्रवाह म्हणून सबऑर्डन स्टडीज कडे आपल्याला बघता येत नाही. तो एका काळामध्ये अत्यंत प्रभावी असणारा आणि ज्यांनी भारतीय इतिहासाचं आकलन मूलभूतपणे बदललं असा महत्वाचा इतिहास प्रवाह आहे. परंतु आता तो त्याचं जीवित कार्य समाप्त झालेलं आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इथे आपण मराठीमध्ये थांबूयात आणि पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात. आता मी इंग्लिशला शिफ्ट होतो. काही शंका आहे का? सबऑर्डन स्टडीज बद्दलची मी तुम्हाला 2 ते 3 मराठी डॉक्युमेंट्स ग्रुपवरती टाकलेली आहेत ऑलरेडी. तुम्हाला त्याच्या नावावरनं वाटेल की हे इंडियन नॅशनल मुवमेंट बद्दलच आहे, पण त्याच्यामधलं सबऑर्डन स्टडीजचं आकलन हे महत्वाचं आहे. त्यामुळे ती जरूर वाचा, ग्रुपवरती टाकलेली डॉक्युमेंट्स. शंका, प्रश्न? नाही मॅडम, काही नाही. राजाला शंका नाही म्हणजे फारच विशेष. नाही, हे काही शंका नाही मॅम, मन लावून लेक्चर केले ना. ओके, ठीक आहे. आपण तुम्ही तुमचे विषय मला ह्याच्यावर कळवा, 1-to-1 मेसेज वरती कळवणार. ओके मॅम, ओके ओके. आता मी इंग्लिशला शिफ्ट करते. मराठी मीडियम मंडळी थांबली तरी ठीक आहे किंवा नाही तरी इट्स ओके. पुढच्या लेक्चरला भेटू आपण. इंग्लिश मंडळी आहेत का? जयश्री, स्निग्धा, दीप्ती, क्षितिज? Yes, ma'am. ओके, राईट. सो मॅडम मराठी किती वाजता परत? आता पुढच्याच लेक्चरला, कारण हे संपेस तर 12:15 होईल. त्यामुळे आता पुढच्या लेक्चरला मराठी. हो चालेल. In some of the earlier lectures we discussed the many words of Indian history and early approaches, including the colonial nationalist and the Cambridge approach, and also we have discussed the annals approach to historical sciences in the earlier lecture. Now today we will be speaking about the Marxist and the subaltern approach towards understanding Indian history.
You know that Karl Marx wrote in the 19th century, and he had a. I'm sorry, just give me a second. Yeah, so he wrote in the 19th century, and he had a very, very profound impact on all branches of knowledge, really speaking, not to mention historiography. There was a time when early 20th century especially, and middle 20th century, when all social sciences, really speaking, were under tremendous influence of the Marxist ideology. We have, I think, in the earlier semester discussed briefly the Marxist ideas or Marxist ideas of historical materialism and dialectical materialist method of trying to understand how society kind of moves from one stage to another stage. In the whole discussion that Marx undertook, or in the whole ideology that Marx put forth, the idea was that your tools of production, the means of production, the whole relations of production, all these things, the way in which basically you create wealth, this is the base of any given society. And based on this base, the superstructure of ideas, of family relations, of education, of culture, of religion, all these things are formulated, and these things are intrinsically related to and dependent on the base, which is made up of all these things which are related to production. So the idea being that how and what you produce and the way in which you distribute things, that is something that is at the base, and the whole ideological ethos or your family relations, your aspirations, your literature, your poetry, everything is dependent. It is completely shaped by the base of any society, which is in the material production of things. If this was the understanding offered by Marx, and it was very gladly accepted by a number of people who came to be known as Marxist people or communist people, the aim of this whole exercise was that Marx had this, not exactly a dream, but a prediction, we can say, of a stateless, classless society, wherein people would realize that we are all brothers and sisters, kind of, or we are all comrades, if you like, and we need to protect each other, and therefore state or such other mechanisms, external mechanisms of maintenance of law and order would be unnecessary or redundant, and then people will kind of live in a state where such external controls would be not required. And then obviously there would be a society where everybody is treated in an equal fashion, a kind of a utopian vision Marx had. But the utopia part of it is pardonable, and historical materialist ideology is, of course, extremely important for understanding any given society. But of course, there were certain lacunae, there were certain shortcomings in the ideology as propounded by Marx. And obviously, these were not his faults, but these were the effects of the times or the society in which he lived, or the kind of time that he had at his disposal while he was thinking about society, all those reasons. So not to say that Marx was kind of inadequate in propounding his theory, but that there were certain areas in which the theory could be further built up, or the theory could be improved upon, it could be customized for each given society where the Marxist ideology could be
considered for being implemented. We know that Antonio Gramsci was a member of the Italian Communist Party, who was arrested for his activities by the fascist regime under Mussolini, and he was imprisoned for a very long time in the Italian prisons. Gramsci, being a brilliant mind and with a deep understanding of the Italian society, he wrote what came to be known as prison notebooks, which were posthumously published in Italian, then eventually they were translated, and around 1970s or 80s, they came to be translated into English, and thus they became available for a number of intellectuals who were from the Anglophone world. Gramsci's thought was novel in the sense that Marx had earlier envisaged society as if it's a house with the base being made up of the means of production, relations of production, tools of production, all these things, and the superstructure which is dependent on the base, which is not just dependent, which is shaped by how the base is. That superstructure has things such as culture, education, family, religion, all those things. So Gramsci was profound in his ways of offering a historical interpretation or a roadmap, as it were, for revolution, in the sense that he offered that culture is also an extremely important part of any given society, and culture is not just a superstructure, but it also formulates the base of any given society. That was the preliminary and profound contribution of Antonio Gramsci's ideas to the world of philosophy in general. So culture is not to be understood as something superficial, something that will change with material changes, but culture is something that is profound and it remains even if the material base of a society changes. That was his contribution. In case of India, we find D.D. Kosambi seems to be, reiterating this theme multiple times in his writings. So I don't know if he has quoted from Gramsci directly, but I'm sure he must have been familiar with his ideas, or maybe he thought independently also. But this is a recurring theme in Kosambi's writings, wherein he says that even if the material culture changes, the remnants from the cultural past, they remain. That is his refrain, constant refrain in many of his writings. Anyway, so Antonio Gramsci and his ideology of giving equal importance to culture while understanding the society is something that was lapped up by the Indian intellectuals, especially the intellectuals who came to be eventually called as the Subaltern Studies Collective. Putting aside all the details of names and who was doing what and when and where, I want you to those details can be gathered from even the Wikipedia entry. So I'm not going into all these names and their writings and stuff. Thing that I'm trying to emphasize here is that how did it change the understanding of Indian history writing? We know that in the pre-1947, that is during the colonial times, Indian historiography was dominated by obviously these two factions of trying to understand history. One was the empirical, not empirical, the imperialist way of writing history, the colonial way of writing history, which tried to depict that it was thanks to the colonial intervention. The word is also very neutral. Thanks to the colonial intervention that India went on a trajectory of modernization, urbanization, and
the Renaissance, intellectual Renaissance, all those things. So India should be grateful to the West, to England, for bringing a kind of up to date in the cultural marathon, as it were. So that was one way of trying to understand Indian history. And the other extreme was that of the extreme nationalist, hyper, really, nationalist way of trying to understand things, in which people gave too much of importance on the way in which resistance was offered to the colonial state and so on and so forth, and the way in which Indian pasts from the ancient till the medieval period, that is the pre-modern Indian pasts, they always had this always is important, they always had the potential of modernizing themselves in spite of the colonial intervention. So at one extreme, you have people who are saying that it is thanks to the British that you are a modern nation today. And at the other end of the spectrum, we have people who are saying that India has always been a modern nation, and we've had the potential to modernize ourselves. And even if there were no English people, Portuguese people in India who came and ruled here, we would have become modern even otherwise. That was the idea. So obviously there was a great deal of push and pull between these two kinds of interpretations, and both were incorrect in their own right, because both were not really faithful to historical facts. Traces of modernity definitely can be found in ancient thoughts such as that of Buddha, that of Tukaram, Kabir, so on and so forth, many of them. But that does not mean that with the help of those kinds of thoughts about individualism and all those things, we would have invented the railways, for example. It doesn't work that way. You need a whole lot of ideological churning for things to go to that stage. So both ways, the interpretations of Indian history as far as the colonial school and the nationalist school are concerned, both ways they were extremely biased, and we know that all of them are anyway biased. But having said this, around the 1940s, we saw that the Annals School of Historiography started making its presence felt. Before that, Marx had been introduced to the Indian readers, thanks to many authors, but also thanks to Lokmanya Tilak, who right in the late decades of the 19th century itself had given publicity to what Marx had to say in his Kesari. So Marx's ideas were, even before the Russian Revolution, that is, Marx's ideas had made a kind of a entry into the Indian intelligentsia's frame of mind, right from the early years of the 20th century. This was obviously, it received a great fillip after the Russian Revolution and happenings in China and so on and so forth. But Marxist way of trying to understand, trying to make sense of Indian history was something that was undertaken by a number of Marxist leaders in India. So communist leaders, Marxist leaders, and intellectuals, many of them offered their own interpretations of Indian history in terms of class struggle, so on and so forth. Kosambi stands out in this whole fray of left-wing intellectuals, in the sense that he's somebody who keeps saying that this is not enough. Marxist, the very bookish understanding of Marxist ideas is not enough. That is what Kosambi keeps criticizing. And he says that you should not treat Marx's ideas as if they are the gospel truth. You have to customize them, you have to modify them according to the Indian realities. So Kosambi stands out, but otherwise many of the communist leaders especially were towing the
line of what Karl Marx said, and only the party line or the whatever was given the recognition as the official communist line, only that kind of history writing was offered. So it was kind of inadequate to understand the Indian realities. The question that I asked in the Marathi class was that, imagine that in your village, there are two people, one is from a higher caste and one is from a lower caste, and both of them earn 1 lakh rupees because they get a good whatever crop thing, price for their crops. And both of them decide to spend the money on building a second floor to their houses. What will be the reactions of the people? The high caste person adding 1 floor to the house, and the low caste person adding 1 floor to his house. And the feedback that I got from the Marathi medium students was that there won't be many adverse reactions per se, but there would be gossips and there would be hushed talks that these people, they have also started becoming rich and they don't really deserve to become rich, or they must have resorted to some kind of unlawful activity to become rich. Or even if such comments would not be made, they said adding a second floor to the house becomes a hot topic of discussion throughout the village. That was the experience that the students share. Anything that you want to add to such a situation, such an imaginary situation? What would be your take? Two people, one from a higher caste, one from a lower caste, build a second floor to their house in the village. What will be the reaction of the villagers? Any inputs from your side? Ma'am, actually, unfortunately, I have heard the usage of the term upstart for like way too many times since I was a child, thrown by my very close family members to other people, which is very, very unfortunate. So yeah, there will be a difference in reaction while an upper caste person adding a second floor, which will be like, yeah, we knew that it was going to happen sometime, but when a person from an oppressed caste is going to do the same thing, they'll be like subtly they will say like how audacious this action is. So yeah, there will be it happens a lot. Yeah, sadly true, but it happens a lot. And here I'm reminded of that scene from the movie Titanic, wherein, I don't know if you've seen that movie, Titanic. Have you seen the movie? Yes, ma'am. Yes. So when Leonardo DiCaprio dresses up for a dinner, he gets invited, remember, for saving her life. And he dresses up and he goes for that dinner, and then her fiance or maybe her mother, they say, well, you look almost like a gentleman. And he says, yes, almost. So that almost is very, very insulting, obviously. I mean, you can't really quantify that insult, but people always size you up and people always have certain expectations from your social status. And even if you run the same race, they will treat you with a disdain if you don't belong to the right kind of social strata. This is true, of course, of gender as well, not just of caste, but yeah. So in order to understand the Indian society and its social realities, the Marxists who were going just by the bookish understanding of Karl Marx, they
failed miserably because they felt that everything will be hunky-dory once the revolution takes place, and which never happened really, speaking. Or they felt that the Indian national movement was a class struggle, and once once we have achieved independence, things should kind of settle down. The social inequalities would settle down, and stateless, classless society may come up. But that kind of a very juvenile understanding of Indian history is something that Kosambi gets really, really angry with. But that apart, subaltern historiography is something that came up in the 1980s when Gramsci's prison notebooks came to be translated and they reached the Indian intelligentsia, especially the Bengali scholars who were born Bengali but working in different universities all across the world. This is something that helped, I mean, Gramsci's understanding that culture is also a form of, culture is also a part of the base and not the superstructure, is something that was very, it was deeply appreciated by the subaltern, who came to be eventually known as the subaltern historians, by this group of scholars. And they felt that this very nuanced understanding of society, which gives very important place to culture, is something that can be very useful for understanding or offering an interpretation of South Asian history. As a result of which, the journal Subaltern Studies was started, and people started writing research articles based on reading against the grain of various reading against the grain from the testimonies or from the documents of the colonial government, which spoke about the either to unmentioned people, invisible people from the field of Indian history. That is, people who were people such as prostitutes, people such as just common people, then people who were treated as Gunegar Jati, that is criminal tribes, nomadic tribes, all sorts of characters who were otherwise not really, they were treated as if they were, unspeakables in the field of history. They started getting visibility with the writings of the subaltern school of historians. And how was it that they could offer a historical narrative and interpretation of these characters who were hitherto kind of invisible in history? By reading against the grain. Reading against the grain in the sense that if the colonial state says that such and such person has been arrested for doing such and such thing, then we need not believe what the stand of the colonial officer is, but we can just glean from the document what is the life story of this person, what is it that he's trying to do. So somebody gets arrested for inciting rebellion against the state, for example. So for colonial state, that person may be a dacoit, that person may be a bad character, but for the historian writing in the 1980s, obviously he is not a bad character. He is somebody who is offering resistance to the colonial authority. So that's reading against the grain. Even if the colonial power records that this person is somebody who's a threat to the state, we don't need to lap up the interpretation given by the state, but we use it as a source. So subaltern studies historians started making use of a great deal of such colonial records, especially available in the various archives all over the world, English language archives, of course, and some Bengali archives, very few other language archives as well. But the kind of fresh perspective that they brought into the field of trying to understand South Asian history was deeply appreciated all over the world. So subaltern school of historiography came to be
recognized as if it was India's contribution to the field of, historiography in general. Then influenced by the subaltern school and its success, one can see the Dakar School of History Writing coming up in the South African country of nation state of Senegal. Many different places, or even in South America, there were attempts to write history from below. Also, in the common people's understanding of history, this idea that history should not be dealing only with kings and noblemen and the top-down approach, and history should be written from below. This idea became extremely accepted as far as the popular understanding of history is concerned. So that is a major contribution of the subaltern school, that it changed the perspective about history as far as the common people are also concerned. People started accepting that history from below is a very valid kind of a way of doing history, of trying to understand history. Having said this, there were, of course, critiques offered of the subaltern school of history writing, and major critique was from within. Gayatri Chakravarti Spivak, being one of the major ideologues and a friend also of the subaltern studies historians, she wrote an essay which was called as, entitled provocatively as, "Can the Subaltern Speak?" What is the difference between subaltern studies and history from below? Subaltern studies is the name of the journal. History from below is a more generic term which is used in a popular fashion. So subaltern studies includes the methodology, it includes the journal that was started, and history from below is the general name given to the way in which it is done. So one is a popular interpretation, and subaltern studies is the more academic name given to it. Yeah, so Gayatri Chakravarti Spivak wrote an essay which was provocatively titled as, "Can the Subaltern Speak?" Point being that the moment you speak, you cease to be a subaltern person. So her point was that when you are claiming that we are speaking for the subaltern people, when you are claiming that we are trying to write history from below, are these people really representative of the subaltern people, or are these people the ones who are from within the class of subalterns? These are the cream of the so-called subaltern classes. Now, this was a question that was asked, and it received a lot of to and fro argumentation and all of that. But it was a serious question, obviously, not something that was asked in a frivolous fashion. That what is the method that you are using for extrapolating the testimonies of what you call the subaltern people? And are you really reaching out? Are you really penetrating your academic tools, so to speak, to the class which has been left untouched by the historians so far? Or is it that you are using a convenient sampling method and saying that I am picking up this subaltern class because it is accessible to me? That was the methodological question that was put forth by Gayatri Chakravarti Spivak. It was a very valid question also, because with all sincerity, I'm not saying that the subaltern historians were insincere or they were using things in a convenient fashion, but in all their efforts to try and read against the grain, to try and give voice to the voiceless, these are all catchphrases of subaltern studies, really speaking. In all their efforts to do things sincerely, the layer of subalternity that they could reach remained a very superficial kind of a layer, because
the true subaltern people, the people who were really voiceless, they could hardly ever have left any records of their existence given the way in which they were living their lives. For example, the LGBTQ community. We call them LGBTQ today, but in those days, you know that even Oscar Wilde, he was treated as a pedophile. So people who did not subscribe to the so-called popular and mainstream notions of behavior, all sorts of such people were seen as delinquents, and they could not possibly have left any traces of their behavior, their thoughts, their aspirations, because the society was so suppressive and oppressive in those periods. We just talked about sexual orientations, but there are also gendered questions. For example, the way in which women, for example, tried to fight patriarchy. What were the different ways in which they offered resistance? What were the ways in which children, for example, communicated with each other? Different kinds of social strata and their ways of living. It was obvious that just the Subaltern Studies Collective would not be able to tackle all these issues, and hence the questioning was only legitimate. Only thing is that the way in which the Subaltern Studies Collective was hailed, as if it was, you know, the only savior of the class, the invisible people or the voiceless people, that is something probably which kind of became the undoing of it all. Because there were various ways in which one could unearth, one could extrapolate the history of the invisible people. And Subaltern Studies Collective was trying in a specific direction by using, for example, written English language source materials that were available to them in the colonial archives. There would be many different ways, for example, the folk songs, the oral sources, or any other visuals, I don't know, many other kinds of sources could be explored, and they would have explored them probably had the school continued. But around 1980s, they realized that there was this stagnation that was coming in. Also, the criticism that you are concentrating only on written English testimonies, which are easily available in the colonial archives, and you are located in all those fancy first world countries, and these things are accessible to you, but you are not really related to the masses in India today. All those criticisms leveled against them, and which had a grain of truth in them, they resulted in the chief arbiters or the chief actors of the Subaltern Studies Collective slowly distancing themselves from the school. And today, if somebody says that Subaltern Studies is the latest way in which one can offer historical interpretation, they are sadly mistaken. This is a form of, this is a ideology, this is a way of doing history that has long since stopped growing. They have stopped doing subaltern history as such. Of course, the idea has remained. History from below as an idea, as Kshitij has rightly asked the question, what is the difference between subaltern studies and what is history from below? History from below as an idea has remained. It has already made its mark. And as I said, even the popular understanding of a person on the, if you ask your uncle, aunties who have no orientation in history perhaps, is it legitimate to write about people who have no records in historical archives and stuff, and they will say yes, they also need to be written about. So this popular notion of what is the rightful subject matter of history has definitely undergone a change, and that is thanks to the subaltern school of history writing. But the collective as such has
really kind of outlived its purpose. And history has, the field of historiography has moved on from there to social history and to cultural history and to, digital humanities now, all those things. So these are ideological intellectual fashions, and one simply needs to understand that even today there are people who write certain, who make certain statements from the colonial perspective or from the nationalist perspective. That is okay, but the fashion, ideological fashion, the intellectual trend, if you like, of writing colonial history or writing nationalist history has outlived its purpose. Similarly, subaltern studies as a historical trend has outlived its duration, and historians have moved on. That is something that one needs to kind of accept and move on. Yeah, so what remains of the subaltern school of history writing? Definitely it is seen as a major contribution of Indian historians, Indian origin historians to the field of world historiography. As I said, there are influences of subaltern school which can be seen in other post-colonial, the subject talks back kind of, colonial subject talks back kind of ways of writing history, such as the Dhaka School of History Writing and other schools. The way in which the subaltern studies collective work and the volumes that they have come up with, they are brilliant examples of writing history from below. The limitations, of course, have to be accepted. They dealt with their limited resources, their specialization, their linguistic acumen, all those things. People such as Vivek Chibber have criticized, they have very, very pungently criticized the subaltern school of history writing, in the sense that being a staunch Marxist, he says that this is something which is kind of it has digressed people's attention away from pure Marxist ideology. And that's not really very, I wouldn't say, this is of course again my subjective opinion, I wouldn't say that that was the intention of subaltern school of history writing, to digress people's attention from pure Marxism. And anyway, any kind of such fundamental thoughts about Marxism, I think, are counterproductive to the idea of interpreting history from historical materialist point of view. So I don't think such purist and fundamentalist viewpoints need to be taken, but that is my subjective opinion again. This is where we stop as far as the subaltern school of history writing is concerned. The examples, the articles, everything is available on the net. If you want, I can help you with some of the PDFs. Some volumes probably would be available in pirated PDF forms. You can take one or two articles and offer their criticism as your term paper. Criticism, not necessarily negative, positive also, or your own take about it. Offer it as a term paper or a presentation as well. Yeah, that's about it as far as the subaltern school is concerned. Anything else you want to ask, comment?